नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडेड. चला तर पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. पत्रातील मजकूर ऐकून दोघे भाऊ रोमांचित झाले. प्रेम इतके दाटून आले होते की मनात मावत नव्हते. भरताचे पवित्र प्रेम पाहून संपूर्ण सभा सुखावून गेली. मग राजांनी दूतांना जवळ बसवून घेऊन मन मोहून टाकणाऱ्या मधुर शब्दात विचारले, बंधूंनो, दोघे मुलगे कुशाल आहेत ना? तुम्ही त्यांना आपल्या डोळ्यांनी नीट पाहिले आहे ना? सावळ्या व गोऱ्या रंगाचे ते दोघं भाऊ धनुष्य व भाते धारण करतात. किशोर वयाचे आहेत. विश्वामित्रा मुनींच्या सोबत आहेत. तुम्ही त्यांना ओळखत आहात तर त्यांचा स्वभाव सांगा बरे. अशा प्रकारे प्रेमविवश होऊन महाराज दूतांना विचारू लागले. अरे बाबांनो, ज्या दिवसापासून मुनी त्यांना घेऊन गेले आहेत तेव्हापासून आजच आम्हाला त्यांची वार्ता समजत आहे. जनक महाराजांनी त्यांना कसे ओळखले हे प्रेमाचे बोलणे ऐकून दूतांना हसू आले. ते म्हणाले, हे राजांचे मुकुटमणी, ऐका, तुमच्यासारखा धन्य कोणी नाही. राम लक्ष्मणांसारखे पुत्र तुम्हाला आहेत, कारण विश्वाला ललाभूत असे. आपल्या पुत्रांबद्दल विचारण्याची गरजच नाही. ते पुरुष सिंह दोन्ही मुलांना प्रकाश स्वरूप आहेत. त्यांच्या कीर्तीपुढे चंद्र मलिन आणि प्रतापापुढे सूर्य शीतल वाटतो. हे नाथा, तुम्ही विचारले त्यांना राजा जनकांनी कसे ओळखले. हातात दिवा घेऊन सूर्याला पाहावे लागते काय? सीतेच्या स्वयंवरात अनेक राजे आणि एकापेक्षा एक मोठे योद्धे एकत्र जमले होते, परंतु भगवान शिवांचे धनुष्य कोणीही हलवू शकले नाहीत. सर्व बलवान हरले. तिन्ही लोकात जे वीरतेचे घमेंड बाळगणारे होते त्या सर्वांची शक्ती शिवधनुष्याने मोडीत काढली. सुमेरू पर्वत उचलू शकणारा बाणासूरसुद्धा मनातून पराजित होऊन प्रदक्षिणा घालून निघून गेला. ज्याने मजेने कैलास पर्वत उचलला होता तो रावणसुद्धा सभेमध्ये पराभूत झाला. हे महाराज ऐका, तेथे रघुवंशरत्न श्रीरामचंद्रांनी विनासायास शिवधनुष्य असे मोडून टाकले की ज्याप्रमाणे हत्ती कमळाचा देठ तोडून टाकतो. धनुष्य मोडल्याचे ऐकताच परशुराम रागारागाने आले आणि त्या दोघांवर ताव काढू लागले. शेवटी त्यांनी श्रीरामांचे सामर्थ्य लक्षात येताच आपले धनुष्य त्यांना दिले व अनेक प्रकारे त्यांना विनवून स्वतः वनात गमन केले. हे राजन, ज्याप्रमाणे श्रीरामचंद्र अतुलनीय बलवान आहेत तसेच तेजोनिधान लक्ष्मणसुद्धा आहेत. ज्याप्रमाणे हत्ती एखाद्या सिंहाच्या छाव्याची नजर पडताच कापू लागतात त्याप्रमाणे श्रीराम लक्ष्मण यांना पाहताच राजे लोक घाबरत होते. हे देव, तुमचे दोन्ही मुलगे पाहिल्यावर आता नजरेत दुसरे कोणी भरतच नाही. प्रेम, प्रताप आणि वीर रसाने ओथंबलेले दूतांचे वर्णन सर्वांना खूप आवडले. ते ऐकून संपूर्ण सभा व राजा दशरथ प्रेमामध्ये बुडून गेले आणि दूतांची प्रशंसा करू लागले. ते पाहून आमची प्रशंसा नीतीविरुद्ध आहे असे म्हणत दूत आपले कान बंद करू लागले. त्यांचे धर्मानुकूल आचरण पाहून सर्वांना आनंद वाटला. मग राजांनी उठून वशिष्ठांच्या जवळ जाऊन त्यांना पत्र दाखविले आणि आदराने जनकांच्या दूतांना बोलावून त्यांच्याकडून सर्व वृत्तांत गुरूंना सांगितला. सर्व वृत्तांत ऐकून अत्यंत आनंदाने गुरु म्हणाले, पुण्यात्मा पुरुषांकरिता पृथ्वी सुखाने भरलेली आहे. जरी समुद्राला नद्यांची अपेक्षा नसते तरी नद्या समुद्राला भेटण्यास जातात. त्याप्रमाणे सुख व संपत्ती न बोलविता स्वाभाविकपणे धर्मात्म्या पुरुषांजवळ जातात. तुम्ही गुरु, ब्राह्मण, गाय आणि देव यांची सेवा करणारे आहात. तशीच कौसल्या देवीसुद्धा पवित्र आहे. तुमच्यासारखे पुण्यात्मे जगात कोणी झाले नाहीत, आजही नाहीत आणि पुढेही होणार नाहीत. हे राजन, ज्याला रामासारखे पुत्र आहेत त्याच्यापेक्षा अधिक पुण्यवान आणखी कोण असणार? शिवाय ज्याचे चारही पुत्र वीर, विनम्र, धर्माचे व्रत धारण करणारे आणि गुणांचे समुद्र आहेत, त्या तुमच्यासाठी सर्व काळांमध्ये कल्याणच कल्याण आहे. म्हणून दवंडी पिटवून वऱ्हाड सज्ज करा आणि लवकर निघा. गुरूंचे असे बोलणे ऐकून हे स्वामी, फारच छान असे म्हणत मस्तक नमवून आणि दूतांना निवास दाखवून राजा दशरथ महालात आले. राजांनी संपूर्ण अंतपुर बोलावले आणि त्यांना पत्र वाचून दाखविले. वार्ता ऐकून सर्व राण्या आनंदाने फुलून गेल्या. तसेच त्यांनी दूतांच्या तोंडून ज्या गोष्टी ऐकल्या होत्या त्या सर्व गोष्टीही राण्यांना सांगितल्या. प्रेमाने प्रफुल्लित झालेल्या राण्या अशा शोभून दिसत होत्या जशा मेघनाद ऐकून मयुरी प्रफुल्लित होतात. वयोवृद्ध स्त्रिया प्रसन्न होऊन आशीर्वाद देऊ लागल्या. माता तर आनंदात मग्न होऊन गेल्या.
सर्वजणी ते अत्यंत प्रेमाचे पत्र हृदयाशी धरून स्वतःचे समाधान करून घेऊ लागल्या. राजांमधील श्रेष्ठ दशरथ यांनी श्रीराम लक्ष्मण यांची कीर्ती व कर्तृत्व यांचे वारंवार वर्णन केले. ही सर्व मुनींची कृपा आहे असे म्हणून ते बाहेर आले. मग राण्यांनी ब्राह्मणांना बोलावले आणि त्यांना आनंदाने दाने दिली. श्रेष्ठ ब्राह्मण आशीर्वाद देत निघून गेले. मग भिक्षुकांना बोलावून कोट्यावधी प्रकारच्या देणग्या त्यांना दिल्या. चक्रवर्ती महाराज दशरथ यांचे चारही पुत्र चिरंजीव होत. आजच्यासाठी धन्यवाद.